तर पुण्यामध्ये यंदाही सालाबाद प्रमाणे पालिकेनं किल्ले तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे। त्यामध्ये 350हून अधिक मुलांनी सहभाग घेतलाय। तब्बल 54 किल्ले बनवलेत। अजिंक्य तारा या किल्ल्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सालाबाद प्रमाणे यावर्षी पुणे महापालिकेने संभाजी उद्यानमध्ये किल्ले स्पर्धा भरवलेली आहे। खरं तर आज किल्ले स्पर्धा म्हणजे किल्ले बनवून तयार झालेत, त्यामुळे सगळे प्रेक्षक जे आहेत पुणेकरी हे किल्ले बघायला आवर्जून संभाजी उद्यानात येत आहेत। 2 दिवस लागतात साधारण किल्ले बनवायला। साधारण 26 तारखेपर्यंत हे सगळे किल्ले प्रदर्शन चालणार आहे। आपल्याला माहिती आहे दिवाळी आली की बच्चे कंपनीमध्ये किल्ले बनवायची अगदी स्पर्धा लागते, पण हल्लीच्या या शहरीकरणामध्ये तेवढा वेळ मिळत नाही, तेवढी जागा मिळत नाही, किंवा माती मिळत नाही, म्हणून महापालिका ही सगळी माती उपलब्ध करून देतो। पहिलं बक्षीस मिळाले तुझं, किती वर्ष किती किल्ले बनवले? टोटल 3 दिवसात मला वाटतं आम्ही 3 किल्ले बोलत आमच्या गटांसोबत। टोटल 18 मुलांचा गट होता आमचं आणि आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं या किल्ल्यासाठी आणि आमचं 3रं वर्ष आहे। किती माती लागली, किती दिवस लागले, काय माती आणि सगळं दगड, सगळं दगड खूप म्हणजे POP वगैरे सगळं ते काय बोलतं महानगरपालिकेने आम्हाला हे उपलब्ध करून दिले। आणि आम्हाला तसं तर हे जे प्राइज डिस्ट्रीब्युशन असतं त्याच्या 5 दिवसाआधीपासून हे सुरू असतं। जेवढे काही महाराज किल्ले सगळे प्रमुख किल्ले इथं बनवलेले आहेत आणि ते पाहायला तुम्ही आवर्जून या संभाजी उद्यानात याच। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झे मीडिया, पुणे।